तुम्हाला हा आउटफिट दिसत असेल बघा. बाहेर चाललोय, बॅग घेऊन लावली. काय झाले आणि आता आपली गाडी आलेली आहे. गर्दी बघा गर्दी. गजानन महाराज मठ करून येत आहे. तर तुम्हाला इथं रूममध्ये असाच गजानन महाराजांचा फोटो आणि जी शिवलिंग आहे त्र्यंबकेश्वरांची, तर त्याचा फोटो आहे प्रत्येक रूममध्ये. बारका इकडे बघ, इकडे बघ, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, इकडे बघ, हाय कर. हा एवढा क्राऊड आहे. अजून तिकडे त्या पुढच्या 2-3 लाईन आहेत, त्या आपण पार करायचे. भाई 2-3 नाही, अजून 4-5 हॉल आहेत. 4-5 हॉल. म्हणजे आता सकाळच आले, अर्ली मॉर्निंग आणि सकाळचे 5:15 झालेत. आणि तुम्हाला हा आउटफिट दिसत असेल बघा. बाहेर चाललोय, बॅग घेऊन लावले इथे. आणि माझ्याबरोबर हे बघा, माझ्याबरोबर कोण आहेत बघा. तेव्हा आपली गँग इथे, ही थोडीच गँग आहे. इकडं मावशी आहे, रंगा मावशी. इकडं माझी मम्मी, इकडं बहीण आहे. तेव्हा सगळे बॅगा लावल्या तिथे. आणि आता बस आली, बसने जाऊया ठाणा स्टेशनला. पुढे सांगतो तुम्हाला कुठं आहे तिथे. मित्रांनो पोहोचलोय ठाणा स्टेशनला आणि जायचं कुठं ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच. आणि आपली गँग दाखवतो. आता आपण ठाणा स्टेशनला आलो आहे. आणि हा बघा, हा साहिल आपला मेन मेंबर आपल्या व्हिडिओचा. मेन वगैरे काय लावणार नाही, टेन्शन घेऊ नको. आणि बाकीचे काय इकडे आहे बघा, हे बहिणी लोक, जे छोट्या छोट्या बहिणी, एकदा दीक्षिता. आणि हा इकडं श्लोक आपला व्हिडिओचा खास मेंबर. ही शांता आजी इथे, इकडची आई आजी एक आहे, इथे एक आजी एक आहे, हे आजोबा इथे, ही मावशी, इकडं मामा आहेत. चला लोकल सुरू झाल्यात मित्रांनो, सकाळची लोकल आता सुरू झाले. मुंबईची जी काय बोलतात जीवनरेखा बोलू शकता मुंबईची, ती सुरू झाली इथं. आणि ही आपली मामी अंकिता, आम्ही दरवेळीच्या ब्लॉगमध्ये. गाडी आलेली आहे, कसं वाटतंय गाडी बघा, गाडी दाखव. बोल आता, बोल बोल. गाडी आलेली आहे हे बघा, सकाळ झाली आणि आता आपली गाडी आलेली आहे. गर्दी बघा गर्दी. चापो मॅन्युफॅक्चर होऊन भेटून आमच्याकडे बघा. खाली बैठने घर नहीं चलता मित्र, काम करना पड़ता है. हाँ बरोबर है. पैसे दिन आ गए, आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा. तो जिएगा कैसा मेरा भाई. इन लोगों से रिपेयर हो कधी जाएगा. चापाच्या मागेच पडलेत. काय वाटतंय तुम्हाला, रिपेयर होईल हा साप? या आजकालचे ब्लॉगर लोक फक्त कंटेंट कंटेंट काय वाटतंय पाहिजे तुम्हाला? आम्हाला ना. कमेंट करा, होईल? काय वाटतं ते सांगा. हा, सांगा आम्हाला, होईल रिपेयर साप की नाही होणार? नाही झालं तरी पण आपण नवीन घेऊया, काय विषय टाइमपास करायला काय नाही. नाही म्हणून. टाइमपास करा काय नाही. बघूया तिकडे बघा बघा, पूर्ण मेकॅनिझम चालू आहे. बाकीचे पब्लिक इथं बसले बघा, सीट भेटल्यात सगळ्यांना. आम्ही 4 जण बसले, 3 जण बसायची कॅपॅसिटी आहे, आपण 4 जण बसलोय. आणि इथे पण 4 जण बसलेत. हा आमचा छोटा मेंबर लक्ष. ए इकडे बघ, तो जरा मोबाईलवर बिझी आहे. जेंची मुलगा. इथे काय आपला देवेश मेंबर. इथे श्लोक इथे पुढे बसलाय आणि पुढे मामी वगैरे बसले. इथे या आजी तिथं बसले. बाकी 3 पार्टी मेंबर बसले, तिकडे 3 आहेत. हे बघा, या इथे एक सीट, 3 त्यांची इथं सीट. आणि हे एवढे आसपास जवळच बसले. तर मित्रांनो, हा चाप आता रिपेअर झालाय. आपण आता हे बहिणीला आपल्या गिफ्ट करूया. हे सर्व इथं पराठे खात आहेत. 5-5 रुपये. आणि या मामी आमच्या पराठे वाटतायत. पाणीवाला मध्ये आला. पाणी लो. आता आपण पोचलो इगतपुरीला आणि सकाळचे 8:30 वाजलेत. ट्रेनमध्ये आम्ही आता मजा वगैरे केली. जस्ट थोडी
आराम करायला भेटलं नाही, झोपलो नाही रात्रभर. आणि आता इगतपुरीला पोचलोय. सकाळचे वाजलेत 8:30 आणि जस्ट थोडा नाश्ता वगैरे केला आपण. आतमध्ये थोडा फरसाण वगैरे आणलेला तो खाल्ला. प्रसाद प्रसाद संपला प्रसाद. ए पन्ना प्रसाद घे. ए प्रसाद घे. प्रसाद टाकायला ते तुम्ही काय करत होते? ते हातात घेतलेलं फ्री फायर चालू आहे. फ्री फायर थोडं बघ कसं करतोय. ते बरं वाजलं. हे थोडं बघ कसं करतोय. हे मूग भाजी देऊ का मगाची. फायनली सो मित्रांनो आपण आता आलोय नाशिक स्टेशनला. आणि ही पब्लिक बघा इथे पाठी. आमची पब्लिक इथं पाठी थांबले. तर इथून बघूया कसं काय जायचं पुढे. जर ट्रॅव्हल असेल ते पब्लिक बोलते आपण बसने येऊया. तर बसची जरा जी तिकीट आहे ती कमी आहे. बाय तुम्ही व्हेकल गेलं तर जास्त म्हणजे पैसे जास्त घेतात. तर बघूया पुढे काय कसं काय ट्रॅव्हल करायचं ते. मित्रांनो आता बसलोय एका टॅक्सीमध्ये बसलोय ॲक्च्युली. बसमध्ये आम्ही बसणार होतो पण बसची अशी इन्फॉर्मेशन आहे की बस तुम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतात. तिथून तुम्हाला पुढे पण ट्रॅव्हल करायला लागतं. तर त्याच्यापेक्षा आम्ही आता टॅक्सीत म्हणजे 2 टॅक्सी केल्यात. म्हणजे पुढचा व्हेकल आहे तर त्या व्हेकलमध्ये आता 2 जण 2 ग्रुपमध्ये ॲडजस्ट केलं आहे. आणि आता इथून जातो आहे डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या इथे. म्हणजे तिथं गजानन महाराज मठ आहे. तर तिथं आपलं बुकिंग करायचं आहे राहण्याचं. तर तिथं जाऊन आपल्याला पुढची तुम्हाला अपडेट देतो की काय तिकीट प्राईस काय आहे. त्यानंतर AC रूम्स नाही तर बाकी नॉर्मल रूमची प्राईस काय ते सांगतो तुम्हाला. आणि आता पब्लिक सगळी मागं बसली. कोण बुटं दाखवत आहेत. अंकिता मामी आहे. अंकिता मामीची एक पोझिशन आहे इकडे. इकडे किरण मामी, दीक्षिता, माई बघा इकडे मागं प्रणिता. सगळे उलटी मेंबर बसलेत मागे. उलटी गँग माग आहे. बुकिंग चालू झालेली आहे. मगाचपासून वेटिंगवरती होतो आम्ही. जेव्हा इथं 11:30ला काहीतरी आम्ही इथं जो गजानन भक्त निवास आहे इथं आलेलो आणि इथं वेटिंगवरती होते. जो डॉर्मेटरी हॉल आहे तो भेटत नव्हता आणि आता बुकिंग चालू झालेली आहे. आता आय गेस टायमिंग 2 वाजा आलेत आणि इथं बघू शकता ते फॉर्म भरते मामी वगैरे साईड वगैरे फॉर्म भरते. इथे बुकिंग चालू झालेली आहे. मित्रांनो
रूम बुक झाले आपल्या आणि टोटल 5 रूम आहेत. 2 ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि 3 वरती सेकंड फ्लोअरला आहेत. तर त्या झाल्या आणि आता तिथे जाऊन आपण शिफ्ट होऊया. आता पण सेकंड फ्लोअरला यायचं आहे. हे बघा, हा तिकीट काउंटर म्हणजे तुम्ही इथं तिकीट बुक करू शकता. त्यानंतर हा असा एंट्रन्स आहे इथे आणि वरच्या साईडला जाण्यासाठी असं काहीतरी आहे. सो अशी काहीतरी लॉबी आहे मित्रांनो. बघा ही लॉबी आहे पूर्ण अशी आणि ही रूम भेटले 102 आणि हे बघा 3 बेड असे. इथे हा असा आरसा दिला आहे. इथे कपड म्हणजे इथे बॅग वगैरे ठेवू शकतो. इकडे हा वॉशरूम इथे आतमध्ये आणि या साईडला बेसिंग दिला आहे आणि हा असा बाहेरचा काहीतरी व्ह्यू दिसतो बघा इकडून पूर्ण व्ह्यू असा. सो हे असे प्रत्येक रूम सेमच आहेत, अशाच प्रकारे आहेत. 3 बेडरूम सॉरी हे बघा हे अशाच प्रकारे काय रूम आहेत आणि जेवढे पण आम्हाला 5 रूम भेटलेत तर सेमच आहेत असे. म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये आलात तर गजानन महाराज मठ करून इथे आहे तर तुम्हाला इथं रूम भेटतील. पण ते अवेलेबल असतील तरच, की आम्ही सकाळपासून म्हणजे 11 वाजल्यापासून आम्ही आलेलो. त्यानंतर इथं आम्हाला रूम अवेलेबल नव्हता आणि आता 2 वाजून गेले तर आम्हाला रूम कसं तरी अवेलेबल झाला आहे. सो आम्ही या अगोदर जर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितलात तर पंढरपूरला गेलो तर तिथं पण गजानन महाराज मठ या संस्थानाचाच आम्ही भक्त निवास बुक केलेला तर तिथं होत्या आणि आता इथं पण सेम स्ट्रक्चर आहे हे बघा. आणि या बाईंची रूम तिकडे आहे वरती 3. अच्छा बहिणींची रूम तिकडे टाकली. ओके आणि आमच्या अशा बॅगा टाकल्यात ते फॅन लावूया. बहिणी बघा ती बाथरूम सेमच आहेत भाई, काय विषय नाही. आणि अजून एक रूम ह्या साईडला आहे. कुठं आहे गेस माहीत नाही कुठे आहे रे. तिकडे रूम आहेत त्या कॉर्नरला एक रूम. 2 रूम आहेत 2. इथे खाली जाण्याचा मार्ग आणि इथे ही पब्लिक. प्रत्येक रूममध्ये असाच गजानन महाराजांचा फोटो आणि जी शिवलिंग आहे त्र्यंबकेश्वरांची तर त्याचा फोटो आहे प्रत्येक रूममध्ये आणि सेमच आहे. सेम बघू शकता इथं पण सेम असे वॉशरूम बेड 3 आणि असं कबड आणि आरसा दिला आहे. सो पब्लिक आपण आलो बाहेर आणि आता इथून जातोय मंदिरात. आम्ही सकाळची ड्रेसिंग मारले. या लोकांची ड्रेसिंग चेंज झालेली आहे हे बघा आणि आम्ही चहा पित नाही तर मग चहाच्या डब्बे पित आले पब्लिक आणि हॉटेल आहे सर त्या पाठी हॉटेल आहे. भावासाठी हॉटेल बोलावं. ढाबा आहे ढाबा चुकीचं बोलते ते लोक. हे बघा इकडे हा चहाचा हॉटेल आहे चहाचा हॉटेल आणि पब्लिकने इथे बघा ड्रेसिंग मारले. हे बघा ते सगळे सेम कलर पिंक 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 या ठिकाणी पिंक कलर घातलाय आणि इथे यांचा फोटो सेशन चालू आहे. आणि तिकडे आमच्या ज्या म्हाताऱ्या बायका आहेत त्यांनी चहासाठी जरा हे बघा चहा प्यायला सुरुवात केली. चहा संपली बरंच भरून घ्या काय बरं. हे बघ सगळे चहा पित आहेत पण आम्ही चहा पित नाही. आम्ही कॉफी पण पित नाही. आम्ही मेन कोर्स खाणार आहे त्यासाठी आम्ही काही खाता उपवास पाळला आहे. यांचा उपवास सुटला चहा पिऊन आणि तिकडे किरण मामी बसले पर्सनल सेपरेट. हो मित्रांनो फायनली आता आपण चाललो आहे मंदिरात आणि आपल्याला रूम भेटल्यानंतर आपण थोडी रेस्ट केली थोडा आराम वगैरे केला आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि त्र्यंबकेश्वर मंदिराला आता आपण या वाटेने निघालोय सरळ. आणि भाऊ आणि मी सकाळची ड्रेसिंग मारले. आता मंदिराच्या आतमध्ये एंटर केलंय आणि मंदिरामध्ये मागच्या वेळेस जो आलेलो ना
तेव्हासारखीच लाईन आहे अजून पण, आणि भरपूर वेळ लागेल असं वाटतंय मला. तर आता बघूया पुढे काय डिसिजन होते या लोकांचा. तर हे बघा, इथूनच दिसते लाईन खूप मोठी आहे. आणि आम्ही मागच्या वेळेला इथून असं आतमध्ये गेलेलो, आणि अशी पूर्ण ही लाईन पार करत आपण, म्हणजे तरी पण 4 ते 5 रूम आहेत. त्या रूममध्ये लाईन लावून पुढे मग मंदिरात गाभाऱ्यात दर्शन भेटतं. ते पण 4 ते 5 तास लागतात. तर मित्रांनो, लाईनीला लागलो फायनली, आणि रेग्युलर जी लाईन असते जनरल त्याच लाईनीला लागलो आहे. आम्ही ट्राय केलं, जे VIP लाईन असते, VIP बोलू शकता, त्या VIP लाईनमध्ये ट्राय केलं, पण त्याची लाईन ही तिकीट जे आहे ना ते पण पुढे लांब आहे. आणि आता जनरल लाईनला उभं राहिलो, आणि गेल्या वेळेसारखीच लाईन पूर्ण मोठी आहे. साहिल भाऊ पाटील आलाय. साहिल भाऊचा एक्सपिरियन्स, पाहिलं दुकान लागलं. आम्ही एक्सपिरियन्स सांगितला. साहिल भाऊ तुझा एक्सपिरियन्स रेग्युलर आहे, आपण रेग्युलर झालोय आता. मित्रांनो, समोरची जी लाईन आहे ती पार करून या लाईनीत एंटर केलंय, आणि इथं पण आता बघू शकता इथं पण फुल क्राऊड आहे. फेम घेतोय इथं. ग्रुप बघा, ग्रुप बघा. ही आजी इथे, आजी दमली. ही मावशी बघा इथे, इकडे मम्मी. या बहिणी बघा आमच्या. इथं फेम घेणार आहे बहिणी. हिला जास्त ती बिझी आहे. हे आजी लोक. हा आमचा बारका आहे बघा, मेंबर, बारका मेंबर. इकडे बघ, इकडे बघ. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, इकडे बघ, हाय कर. आता हा एवढा क्राऊड आहे. अजून तिकडे त्या पुढच्या 2-3 लाईनी आहेत, त्या पण पार करायच्या. भाई 2-3 नाही, अजून 4-5 हॉल आहेत. 4-5 हॉल बघितला. याच्या अगोदर पण आलेलो, तेव्हा पण एवढंच लाईन होतं. आलेलो, पण ते जरा आमचा मित्र परिवार होता. आमचा फॅमिली आहे. आणि तेव्हा 5 तास आम्ही 5.5 तास लाईनीत होतो, आणि त्यानंतर दर्शन भेटलं. आणि ते पण दर्शन लगेच म्हणजे तुम्हाला पाया पडल्या बाहेर काढतात लगेच. जास्त वेळ दर्शन घेऊन देत नाहीत. हां, लगेच बाहेर काढतात. तर असा विषय आहे. आरशात बघायचे. हां, आणि इथे तुम्ही लाईनीचा आलात तर तुम्हाला इथं CCTV फुटेज आहे ना, ते पण दिसेल तुम्हाला. म्हणजे अभिषेक वगैरे करतात, दुधाचा अभिषेक वगैरे जातो. अभिषेक झालाय. तिकडे बघा, तिकडे पाठसाईडला TV लावलेत ना, TV मध्ये तुम्हाला लाईव्ह बघायला भेटतं. तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं बघू शकता. आता अभिषेक चालू आहे. हे बघा, अभिषेक झाला आहे, आणि बाकीच्या ज्या क्रिया आहेत त्या चालू आहेत. ओके, बघू शकता. रात्रीचे 11 वाजलेत मित्रांनो, आणि आता आम्ही आलोय गजानन हॉटेलच्या इथे, आणि ते डाळ खिचडी ऑर्डर केले. मिनी डाळ खिचडी ऑर्डर केले. तिकडे दीक्षाने पण डाळ खिचडी ऑर्डर केली. इथे साहिलने डाळ खिचडी ऑर्डर केले. ही माही इथे नूडल्स खाते, आणि त्या लोकांचं तिकडे मेंदू काय डोसा आणि काय ऑर्डर केले. डोसा, दाल के 3 डोसा आहे आणि 2 नूडल्स आहेत. ओके, तर त्यांचं अजून आलेलं आहे. मामीने काय ऑर्डर केलं? मामी काय ऑर्डर केलं? डोसा. नाश्त्याचा आता डोसा खात आहेत. तर आता थोडा वेळ देईल त्यांचा डोसा. तो मित्रांनो, दर्शन झालं चांगल्या प्रकारे. गर्दी पण होती, पण आम्ही याच्या अगोदरची ट्रिप केलेली त्र्यंबकेश्वरची, त्यात बॉईज आणि गर्ल्स होते फक्त. त्या टायमाला खूप गर्दी होती, आणि त्या टायमाला आहे ना 6 तास तरी आम्ही लाईनीत होतो. आणि आत्ता एवढी गर्दी नव्हती, म्हणजे होती गर्दी, पण आम्ही 2 ते 3 तासात, आपण 4 तासात, हां जास्तीत जास्त 4 तासात आम्ही लाईन कवर करत दर्शन वगैरे घेतला, आणि आरामशीर बाहेर पडलो. आता मित्रांनो, बॅक टू भक्तनिवास. आणि आता आलो आहे रिटर्न भक्तनिवासमध्ये. मस्त जेवण वगैरे, आणि आजचा दिवस एकदम दिनचर्या ब्लॉग बघा, आणि कसं वाटलं हे सांगा. आमचा प्लॅन भरपूर होता आज, काय काय वेगवेगळं फिरायचं होतं, पण
आपल्याला इथंच उशीर झाला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येच. म्हणजे लाईन होती 4 तासाचा आपला पूर्ण ट्रॅव्हल झाला त्यात म्हणजे लाईनमुळे. त्यानंतर आम्ही आत्ता मगाशी जेवलो आणि आता घरी गेलो. झोपतो आणि उद्या सेकंड आपल्याला कुठे कुठे फिरायचं ते सकाळी समजेल आपल्याला. आपण ते लोकेशन ठरवू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. चला आता बाय बाय.